आम्ही सातत्यात म्हणता की गोकर्ण दुतरे भागे सप्त योजनी विस्तृतम तत्र गोवापुरी नामनगरी पापनाशिनी. गोय ही तशी पापनाशन करपी भूमी आसा. गोय हे कलेत नटलेले आणि सांस्कृतिक आणि हिस्टॉरिक असे राज्य आसा. ही परशुरामाची भूंय. या परशुरामाच्या भुयेत आम्ही आमची संस्कृतीचे जतन सातत्यात करून दवरला. आमकां आमच्या इतिहासाची याद आसा. आम्ही आमचो स्ट्रगल आमच्या मुखार आसा आणि त्याच बरोबर आम्ही तशें म्हणटा की विरासत आणि विकास बी गोय ट्रान्सफॉर्मेशन करता आसतना आम्ही सगळ्यांच्या मुखार आताचे नवे गोय आम्ही सगळ्यांच्या मुखार दवरला. जर पळयशात की सगळ्या स्वतंत्र सेनानी ज्यांच्यानी गोय मुक्त केले 19 डिसेंबर 1961 होय दीस आमच्या सगळ्यांच्या मना काळजात आसा. गोंयकार आम्ही केन्नाच विसरूंक शकना. त्याच बरोबर ओपिनियन पोल 1967 जालो आणि गोयची वेगळी ओळख दवरली. कोंकणी आमची भास आणि हे करता आसतना गोयची संस्कृती वेगळी दवरपा खातीर गोयचे गोंयकारपण वेगळे दवरपा खातीर आम्ही सगळ्यांनी ते टिकयले आणि आमकां वेगळे आम्ही गोंय हे वेगळे राज्य दवरले. सातत्यात तेन्नाच्यान पयलो मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरा पासून त्या सगळ्या जाणांनी गोयची उदरगतीत वांटो घेतलो आणि 30 मे 1987 ह्या दिसा म्हणजे गोवा, दमण आणि दीव आशिल्ले ते फक्त गोंय हे घटक राज्य जाले आणि आम्ही खऱ्या अर्थात आमकां राज्याचो दर्जो मेळ्ळो. तेन्नाच्यान आतापर्यंत आम्ही पळयता की गोयच्या साभार ह्या जडणघडणीत वेगवेगळे वांटेकार आसतले. गोंय सरकार आपल्या परीत वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करीत असतात. बट आम्ही पळयता की गोंयांत आशिल्ले कितलेशेच गोंयकार हे बी आपल्या परीत गोयच्या उदरगतीच्या हातूंत वांटो घेता. फाटल्या 2 वर्सां पयलीं म्हणजे जवळपास 35व्या स्टेटहूड डेच्या निमित्तान आम्ही 35 अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रियलिस्टांचोय सत्कार केल्लो ज्यांच्यानी गोयच्या जडणघडणीत वांटो घेतलो. आम्ही आयज 10 आयकॉनिक ज्यांच्यानी गोवा ब्रँड क्रिएट केलो तांचे फेलिसिटेशन केले. असे खूबशे जाण आसतले म्हणजे आयचे पळयल्या उपरांत म्हणजे डांगी ऑप्टिशियन 1933 म्हणजे गोंयांतले म्हाका दिसता पयले ऑप्टिशियन्स आसतले तेंच्यांनी आमी जेका चश्माचें दुकान म्हणटा ते जर पळयत जाल्यार तेंच्यांनी म्हणजे तेन्ना कोणी विचारूय करूं नाशिल्लो बट तेंच्यांनी गोंयच्या लोकांची सेवा करपाक हे सुरवात केले. हाच्या फुडें प्रत्येक स्टेटहूड डेच्या निमित्तान अशाच पद्दतीन ज्यांच्यानी गोंयच्यान कॉन्ट्रिब्युशन दिला गोंयच्या लोकां खातीर वावुरल्या हांचो सत्कार अशोच प्रत्येक स्टेटहूड डेच्या निमित्तान जातलो. आमकां ही नांवां तरी आमी सीएमओ ऑफिस आनी मंत्रिमंडळांतले काही साथी हांच्यांनी दिल्ली. हाज्याय फुडें जेंका जेंका दिसता की गोंय मुक्त जावच्या पयलीं किंवा भारत स्वतंत्र जावच्याय पयलीं जेंचे गोंयांत कॉन्ट्रिब्युशन आसा तांच्यांनी आमच्या प्रशासना कडेन विशेष करून सीएमओ टीम किंवा डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन हांच्या कडेन नांवां दिवन दवरची. हाज्याय फुडें तांचेय फेलिसिटेशन जातले. हांवें एकाच खातीर सांगलें बऱ्याच जाणांक दिसतले हय अरे आमचेंय कॉन्ट्रिब्युशन आसा मरे आमकां सरकार विसरले काय कितें. आमी सरकार कोणाकूच विसरूंक ना पण सरकार सातत्यात जेका जाता तितक्या बेगीन तेका याद करता ताचो भोवमान करता. आयच्या हातूंत आमी आयकॉनिक ब्रँड म्हणजे विकास बी आणि विरासत बी हातूंत केल्ले बीग फूट गोवा लोटली हे जर तुम्ही पळयशात जाल्यार गोंयचे दायज ज्यांच्यांनी सांबाळून दवरले आणि खासा करून सगळे टुरिस्ट जे गोंयांत येता ते बीग फूट पळोवपा खातीर तांच्या कडेन वता हे तेंची खाशेली संवय आसा. कॅफे तातो हे जेन्ना पयले आमी गोंयकार तसो पळोवंक वतात हांव तांकां आतांच विचारतालो की तांचें म्हणणें आहा की 1920 तांच्यांनी कॅफे तातो ही सुरवात केली. तर कॅफे तातो 1920 पणजेन सुरू करप ही पोर्तुगीज रेजिमात म्हणजे त्यांच्यानी लोकांची सोय ही ओळखून त्यांना त्यांच्यानी हो बिझनेस सुरू केल्लो. म्हणजे फक्त बिझनेस म्हणून न्ही तर लोकांची सोय जावची म्हणूनय केली त्यांच्यानी केल्ली. हे 4थे जनरेशन जो बिझनेस पळयता खरोखरूच मना काळजांतल्यान तांचें अभिनंदन करता. म्हाका दिसता ह्या 10 जाणां खातीर परत एकदा नेटात तुम्ही ताळयो मारच्यो ज्यांचे कॉन्ट्रिब्युशन हे खूप व्हड कॉन्ट्रिब्युशन आसा. तिसरें गोमंत विद्या निकेतन मडगांव 1920 जी संस्था सुरू जाली. सांस्कृतिक चळवळ ज्यांच्यानी मडगांव सालसेत सारकेल्या वाठारांत चालू दवरची म्हणून त्यांच्यानी जी संस्था सुरवात केली. प्रत्येक वेळीचे पदाधिकारी त्या संस्थेचे जे जाले तांच्यांनी डे बाय डे सांस्कृतिक चळवळ म्हणा किंवा नाटक आसतले तियात्र आसतले हे खंय तरी लोकांक पळोवपाची सोय गेली 100 वर्सां कंटिन्युअसली करीत आसा. खरोखरूच तांचे हांव खूब खूब अभिनंदन म्हणटा. जॉन डिस्टलरीज की तांच्यांनी फक्त गोंयांत न्ही तर 45 देशांनी आपलो ब्रँड हो पावयलो. म्हाका योग आयलो तांची डिस्टलरी पळोवपाची फाटले फावटी. खरोखरूच
म्हणजे आम्ही म्हणटा आणि वयल्यान विशेष करून 90% जे आसा तांच्याकडे काम करता हे गोंयकार आसात. त्या खातीर हांव त्यांचे विशेष अभिनंदन करता की हे त्यांच्यानी सांबाळा, ताकी त्यांचे विशेष अभिनंदन. झांटये कॅज्यू 1920 तांच्यांनी पहिलो आपलो एक्सपोर्ट जो आसा वो अमेरिकेत केलो. म्हणजे तुम्ही विजन पळयात. माझे तर म्हणणे आसा की झांटये ब्रदर्स आता आसा पळय न्ही ताच्या पेक्षा तेन्ना त्यांचे विजन चड मोठे आसले हे हांव नक्कीच म्हणटलो. कारण त्यांच्यानी 1920 हो विचार करप हो खरोखरच त्यांचो अभिनंदनास पात्र आसा. कारण 1920 एखादो एक्सपोर्ट आणि तोय बी गोंयच्यान म्हणजे हे आसतना सुद्धा करता. म्हणजे त्यांचे विजन कितें आशिल्लें हाचो आमी पळोवपाक जाय. म्हणून तांचे झांटये ब्रदर्स हांचे अभिनंदन करता. डांगे ऑप्टिशियन म्हापसा हांच्या बद्दल हांवें खरोखर आता उल्लेख केलो. त्यांचे 3rd जनरेशन हो बिझनेस पळयता. मावजो फोटो स्टुडिओ मडगांव आमच्या कडेन आता कोणाचो फोटो आमी क्लिक करता आनी मोबायलाचेरूच काडटा. पण पयलीं फोटो काडटले जर आसत जाल्यार आमकां त्यांच्या स्टुडिओतूच वयचे पडटाले. अशें म्हाका दिसता गिने चुने म्हटल्यार जाता. आनी स्वातंत्र्याच्या पयलीं फोटो स्टुडिओ आसप ही तर खूब व्हड गजाल आशिल्ली. मावजो फोटो स्टुडिओ हो तांच्यांनी मडगांवांत घातलो आणि फक्त घातलो न्ही आनी कोणी जाल्यार म्हणटालो बंद कर आनी दुसरें दुकान सुरू कर. बट त्यांच्या आतांय 3rd जनरेशनात हो फोटो स्टुडिओ चालू दवरला. ताच्या खातीर त्यांचे खूब खूब अभिनंदन आसा. कारण ट्रेडिशन सांबाळप किंवा आपली विरासत तशीच सांबाळून फुडें वचप हे खूप महत्वाचे आशिल्लें. डॉक्टर काम ग्रेसियस हॉस्पिटल मडगांव आमी पळयता की त्यांचे नर्सिंग होम त्यांचे 3rd जनरेशन या नर्सिंग होमात स्वतः काम करता. आमी जाका म्हणटा की त्यांच्यानी खरी लोकसेवा केली. त्या वेळार लोकांकडे कदाचित पयशे आसचे ना. पण एक आपल्या परीन म्हणजे तांचे लोकांक सेवा दिवप म्हणून तांच्यांनी नर्सिंग होम सुरवात केले आणि आयज पर्यंत त्यांची 3rd जनरेशन तातूंत काम करता. मनापासून गोंय सरकारच्या वतीन तुमचे खूप खूप अभिनंदन. पैशा खातीर न्ही तर लोकसेवे खातीर तुम्ही काम केल्लें आसा हें म्हाका खबर आसा. त्या खातीरय तुमचे खूप खूप अभिनंदन. तर आमी बरेचशे फावटी पळयता डॉक्टर्स जाले आपले हॉस्पिटल जरी असले जाल्यार ते बंद करून फॉरेन कंट्रीज वचून सेटल जाल्ले कितलेशेच दोतोर आसात. बट तांच्यांनी ते करूंक ना. आपले फॅमिलीन सुरवात केल्ली ही सेवा आपुणूय फुडें कंटिन्यू करतलो ह्याच भावनेंतल्यान तांच्या चल्यान ती सेवा चालू दवरल्या. त्या खातीरय तुमचे खूप खूप अभिनंदन. आमी पळयता की टिटोज बागा म्हाका दिसता यंग क्राऊड टिटोज म्हणटा कोण वळखना ताका सगळेच वळखता. आणि तांच्यांनी गोंयचें नांव हें तशें पळोवंक वचत जाल्यार ग्लोबली वेगवेगळ्या कंट्रीनी पावोवपा खातीरय तांच्यांनी आपलो टिटोज गोवा हो ब्रँड क्रिएट केलो आणि ताच्या खातीरय बी विशेष करून सोदीत लोक ताका येता. हांव ताजेय खूप खूप अभिनंदन करता. सागर सुरेश नाईक मुळे फोंडेचो आमी जशें त्यांनी जी कला लुप्त जावपाक पावली आमी पळयता तर त्यांनी त्या कले कडेन जर लक्ष दिवंक नाशिल्लें जाल्यार म्हाका दिसता कावी आर्ट हे परत जिवंत कदाचित जावचें नाशिल्लें. ताज्या कलेंतल्यान तांणी ते कलेक परत जिवंत केली आणि ताजी दखल आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सुद्धा घेतली. घडये कदाचित गोंयकारांक मागीर कळ्ळें मोदीजीक पयलीं कळ्ळें हे तितकेच महत्वाचें आसा. कारण अशा पद्दतीन आमी कलेक वाव दिवपी खातीर आज बाब सागर नाईक मुळे हाजे आमी खूप खूप अभिनंदन करता. युवकांक प्रेरणा दिवपी की अशा पद्दतीन आमी आमची विरासत विकासात कन्वर्ट करू शकता हे तितकेच महत्वाचें आसा. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे आत्मनिर्भर भारत हे विजन स्वयंपूर्ण गोंयांत कन्वर्ट करता आसतना स्वयंपूर्ण गोंय ही चळवळ आमी सुरवात केली आणि खूपशे स्वयंपूर्ण मित्र म्हणजे 191 ग्रामपंचायती आणि 14 म्युनिसिपालिटीनी न चुकता फाटली 4 वर्सां सातत्यात थंय वचून काम करता. लोकांबरोबर काम करता. सरपंच पंच सेक्रेटरी तलाटी या सगळ्या बरोबर आणि गांव स्वयंपूर्ण करपाच्या दृश्टीन ते काम करीत आसा. प्रत्येक फावटी बरें काम करपी पंचायती स्वयंपूर्ण मित्र आमचे फेलिसिटेशन केलात. पण हे फावटी आमची तालिगांव पंचायतीची सरपंच मारिया फर्नांडीस आणि दिलेश गांवस देसाय हो त्यांचो स्वयंपूर्ण मित्र. काम जर तेजे पळयशात जाल्यार खूप खूप बरें काम केलां त्यांनी. अभिनंदन त्याच्या खातीर तेजे आणि त्यांच्या पंचायतीचे इन्क्लुडिंग आमदार हिजोय सहकार्य तिका आसा म्हणून तर हे काम करप शक्य जालां. बांदोडा फोंडा पंचायत या पंचायतीत आमी पळयता की सरपंच बाब रामचंद्र नाईक आणि त्यांचो स्वयंपूर्ण मित्र थानू जल्मी हाजेय काम हे तितकेच महत्वाचे. थानू जल्मी व स्वयंपूर्ण मित्र म्हणून काम पळयता आसतना एखाद्या गावात खूप बरो बदल हाडप हे शक्य आसा. म्हणून हांवें कित्याक म्हटलें तर म्हजो गांव म्हणून जेन्ना एखादो स्वयंपूर्ण मित्र त्या गांवाकडे पळयता तेन्ना त्या गावात बदल जावप शक्य आसा
हे कितल्याशाच स्वयंपूर्ण मित्रांनी दाखवून दिला. आमचे खूपशे जण स्वयंपूर्ण मित्र आज आमच्या हॉलात बसलेले आसा. सगळ्या स्वयंपूर्ण मित्रांच्या खातीर मातशो नेटान सगळ्या जाणांनी ताळयो मारच्यो. इन्क्लुडिंग नोडल ऑफिसर, तालुका नोडल ऑफिसर, डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स हांची टीम, सीएमओ टीम हे मॉनिटर करता. हांव मुद्दामून सांगतलो की स्वयंपूर्ण गोयच्या वेबसायटीचेर वचून तांचें काम पळयात. हें काम हांवें सांगपाची गरज ना. तांचो अवॉर्ड हो आमी दिता वा आमी धरून दिना. ते जे आपले रिपोर्टिंग स्वयंपूर्ण वेबसायटीचेर करतात तीच स्वयंपूर्ण वेबसायटीचेर पळोवन हे अवॉर्ड तांकां दिता. अशा पद्दतीचो टेक्नॉलॉजीचो यूज करून आज स्वयंपूर्ण गोयचे काम हे खूप मोठ्या पद्दतीन सुरू आसा. म्हाका दिसता आमी आनीकूय बी जर नेट लायलो जाल्यार खऱ्या अर्थात म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे विजन विकसीत भारत 2047 हे विकसीत गोवा करपा खातीर आमी सक्सेसफूल जातले हाचो म्हाका विश्वास आसा. आमी सातत्यात पळयता की भाषा पुरस्कार कोंकणी आणि मराठी भाषा इन्क्लुडिंग संस्कृत भाशेकूय बी गोंय सरकार पुरस्कार दिता. पण ह्या वर्सा आमकां संस्कृता खातीर पुरस्कार दिवपाक कोणूच भेटले ना. कोणी तितक्या मोठ्या पद्दतीन एप्लाय करूंक नाशिल्ले आणि त्या खातीर संस्कृतात कार्य करता हांच्यांनी बी एप्लाय करचे. स्टेटहूड डेच्या निमित्तान आमी भाषा पुरस्कार ज्ञानपीठ अवॉर्डी रवींद्रबाब केळकर हांचो कोंकणी भाषा पुरस्कार आमी आज दिले आणि हे तिनूय पुरस्कार 22-23 वर्साचो पुरस्कार माणिकराव राम नायक गावणेकर हांकां मेळ्ळो. तांकां तुमी व्यासपीठार पळयले. तांच्यांनी कोंकणीच्या मळाचेर दिल्लें कॉन्ट्रिब्युशन हे खूब व्हड आसा. तांचें हांव खूब खूब अभिनंदन करता. 23-24 ह्या वर्साचो पुरस्कार सुरेश रामचंद्र पै हांकां फावो जालो. तांच्याय मना काळजांतल्यान अभिनंदन. आणि तिसरो पुरस्कार म्हणजे 24-25 वर्साचो श्री भिकू बोमे नाईक हांचे कोंकणी लेखन तर सगळ्यांच्या मुखार आसा. तांचें अभिनंदन. आयच्या पिळयेन म्हाका दिसता मराठीच्या बरोबर इंग्लिशीच्या बरोबर कोंकणी भाशेंतूय बी बरोवचे वाचचे कोंकणी भाशेची आनीकूय उदरगत जावची ह्या हातूंतल्यान आमचे ऑफिशियल लँग्वेज हे पुरस्कार दर वर्सा भेटयता. म्हणून म्हाका दिसता आयच्या तरणाट्यांक प्रेरणा दिवची हाच्या खातीरच हे पुरस्कार दर वर्सा भेटयता. त्या खातीर नवीन तरणाटे ह्या पुरस्कार फावो जावचे ताच्या खातीर सरकारचो यत्न आसा. बीडी सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार दर वर्साक आमी भेटयता. फाटल्या 3 वर्साचे पुरस्कार हे दिवं नाशिल्ले. ह्या वर्साचो 22-23 वर्साचो पुरस्कार आमच्या राज्याचे माजी उपसभापती शंभूभाऊ बांदेकर हांकां मेळ्ळो. त्या खातीर हांव तांचे मना काळजांतल्यान सरकाराच्या वतीन तांकां खरोखरूच तांचो गौरव करता आणि तांकां तांचें अभिनंदनय करता. 23-24 ह्या वर्साचो पुरस्कार श्री अनिल गजानंत सामंत माजी प्राध्यापक ज्यांचे मराठीतले काम हे खूप व्हड आसा. पुराय सातत्यात ते सदोदीत सगळ्यांक मार्गदर्शन करीत आसा. युवा पिढी खातीर मराठीतल्यान काम करपी हांकां प्रेरणा स्त्रोत्र आसात आणि सदोदीत आमी पळयता तांच्याकडे पळयता आसतना एक प्रेरणा स्थान म्हणून तरणाटे पळयत आसा. तांच्याय खातीर तांचे खूप खूप अभिनंदन. 24-25 ह्या वर्साचो म्हणजे बादर सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार श्री रमेश डी ओस्कर हे साहित्यिक कवी पत्रकार हांकां फावो जाल्लो आसा. हांव मनापासून तांचें अभिनंदन करता. कारण वेगवेगळ्या साहित्य संमेलनांनी वांटेकारी जाता आसतना गोंयांत अशी साहित्य संमेलनां जावची म्हणूनय बी त्यांचो वांटो हो खूब व्हड आसा. ह्या मळाचेर तांचें काम हें खरोखरूच मोलादीक आसा. आमच्या ह्या भाषा संस्कृती हाजी सांगड घालता आसतना आमी सातत्यात गोंयकार हे कोंकणी मराठी ह्यो दोनूय भाशा घेवन फुडें वचत आसा. त्या दोनूय भाशेंची उदरगत जावची म्हणून भाषा पुरस्कार आमी सातत्यात भेटयता. गोंयचो इतिहास आणि गोंयचे कल्चर हे नवीन तरणाट्याक कळचे म्हणून तर आमचो सदोदीत आमी सदोदीत कार्यरत आसा. म्हणून पयलेच फावटी सरकारान टेम्पल्स ऑफ गोवा हे पुस्तक रिलीज केलें. टेम्पल्स ऑफ गोवा हे पुस्तक रिलीज करण्या फाटीमागचे फक्त गोंयची देवळां दाखोवचो इतकोच इतिहास नाशिल्लो, तर आमी 4th सेंच्युरीतले जेका चालुक्य राजा आणि चंद्रेश्वर भूतनाथ हे गोंयांतले पयले टेम्पल आजूय बी त्याच पद्दतीत अस्तित्वात आसा. त्या कमिटींचे हांव अभिनंदन करता की तितके बरे टेम्पल तांच्यांनी मेंटेन दवरला. चंद्रेश्वर भूतनाथ आमच्या कुडचड्या हांगासर आसा. हे टेम्पल खरोखरूच म्हणजे सगळ्यात गोंयांतले जुने टेम्पल. तांबडे सुर्लाचे महादेवाचे टेम्पल हे कदम काळांतले आयिल्ले टेम्पल आसा. 10व्या सेंच्युरीतले आसा. त्या खातीर ही टेम्पल्स लोकांच्या मुखार येवपाक जाय. वो आर्किटेक्ट लोकांक कळपाक जाय की गोंयांत टॅलंटेड आणि हुशार लोक हे तेन्नाय आशिल्ले. गोंयांतली आर्किटेक्ट कला ही तेद्या वेळारूय बी तितकीच मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आशिल्ली. म्हणून तर टेम्पल्स ऑफ गोवा
हे बुक आता आम्ही रिलीज केले. साबार पेडण्यापासून काणकोण पर्यंत गोंयांतली ती नावाजलेली टेम्पल्स आसा, ह्या नावाजलेल्या टेम्पल्साचे म्हणजे आम्ही हेचे फोटोग्राफ्स हांगासर रिलीज केले. म्हणजे हे करपा खातीर आमकां वेगवेगळ्यान तांची नावां ऑलरेडी डिक्लेअर केली, सहाय्य केला, तांची नावां ऑलरेडी डिक्लेअर केल्या. गोमंतकीय दुर्गाच्या वाटेवर गोंयांत आशिल्ले किल्ले हे लोकांक समजचे, कारण त्यांचे बऱ्याचशा किल्ल्यांचे अस्तित्व नष्ट जालां. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ताज्या उपरांत काही फोर्ट हे पोर्तुगीजांनी बांदले. पण हे सगळे म्हणजे लोकांक कळचे इतिहास ज्यांचो नामनिश जाला सुद्धा थंय सुद्धा ज्या जाग्यार आशिल्लो फोर्ट हे लोकांक कळपाक जाय, म्हणून हे गोमंत दुर्गेच्या वाटेवरती हे पुस्तक आज आम्ही इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटाच्या वतीन रिलीज केले. श्री संदीप पुळीक हे पुण्याचे ते हाजे लेखक आसा, तांच्यांनी हे पुस्तक बरयलें गोंयांत येवन. हांव खरोखर तांचेय बी खूप खूप अभिनंदन करता. फाटल्या 6 वर्साच्या म्हज्या सरकाराच्या टेन्युअरांत म्हणजे 6 वर्सान आम्ही पळयता की सरकार कोणा खातीर तर सरकार लोकां खातीर. आम्ही सातत्यात जरी म्हटले गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, बट बदल करप आम्ही ज्यांना अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय म्हणटा, आम्ही समाजातल्या शेवटच्या लोकां खातीर काम करता. अंत्योदय जेन्ना शक्य आसा म्हणजे शेवटच्या मनशापर्यंत आम्ही जेन्ना पावता तेन्नाच आमकां ग्रामोदय करप शक्य जाता, म्हणजे त्या ग्रामाचो विकास करप, गांवचो विकास करप शक्य जाता, जाल्यारूच सगळ्यांचो विकास जातलो. आणि त्याच्या खातीर ऍडमिनिस्ट्रेशनान टायम टू टायम वेगवेगळे रिफॉर्म्स हाडचे पडटा, वेगवेगळे बदल हाडचे पडटा. आणि ते बदल म्हणजे ते कायद्यात आसतले, नवीन कायदे आसतले, आसा त्या कायद्यांच्यो त्रुटी आसतल्यो त्यो काडून नवीन, कारण इट इज अ कंटिन्यू नवीन रिफॉर्म जोपर्यंत हाडिना तोपर्यंत इट इज पॉसिबल ना. पहिलेच फावटी फाटल्या 6 वर्साच्या टेन्युअरांत हांव आणि माझ्या बरोबरचे सगळे माझे कॅबिनेट कलिग्स तांच्यांनी आपल्या डिपार्टमेंटाने, इट इज नॉट ओनली द मी बट कॅबिनेट आपल्या सगळ्या मंत्र्यांनी बी आपल्या डिपार्टमेंटात जे रिफॉर्म्स हाडल्या, लोक उपयोगी रिफॉर्म्स हाडल्या, हे रिफॉर्म्स हे पुस्तकबद्ध रित्यान आम्ही काढले, जेणे करून ते लोकांच्या मुखार उरचे. सातत्यात सगळ्यांक कळचे की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर हे आमच्या दोळ्या मुखार आसता, म्हणजे अटल सेतू आसतलो, जुवारी पूल आसतलो, आमचो मनोहर पर्रीकर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो, पण आम्ही रिफॉर्म केल्ले हो लोक एकदा विसरता. पण ह्या कार्यकाळात जाल्ले रिफॉर्म्स हे सुद्धा लोकांक उपयोगी येवचे, लोकां मुखार उरचे, हाज्या खातीर आम्ही हे हो पुस्तक हो रिलीज केला. आम्ही सातत्यात पळयता की भायर लायिल्ले आमची एक्झिबिशन्स म्हणजे सेंट्रल लायब्ररीच्या वतीन पुस्तकाच्या एक्झिबिशन्स लायला. सेंट्रल हितूर आम्ही आमच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटाच्या वतीन आम्ही आर्ट गॅलरीचे आम्ही इनॉग्रेशन्स केले. तातूंतल्यान ओल्ड फोटोग्राफ्स आणि आताचे फोटोग्राफ्स म्हणजे तेन्नाचे कशे आशिल्ले, म्हणजे 1930 किंवा 1940 आणि त्याचे आता एक्झॅक्टली कशें आसा, ही फोटो गॅलरी ताज्या बरोबर हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स असलेले इव्हेंट एव्हिडन्स थंयसर आम्ही लायल्या. तेही सगळ्या जाणांनी मुद्दामून पळोवचे. हांव म्हणजे दोन्ही आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंट ह्या दोघांचे खूप खूप अभिनंदन करता. आर्किओलॉजी डिपार्टमेंटाच्या वतीन गोंयचो इतिहास हो आयच्या भुरग्याक कळचो. हांव तरणाट्याकूय म्हणना, तो जवळपास 5 वर्सां तो 15 वर्साच्या भुरग्याक कळप हे गरजेचें आसा. ताका जर इतिहास कळना जाल्यार घडये कदाचित तो फुडें विसरतलो. गोंय कशें मुक्त जालें, गोंय कशें आसलें आणि आतां गोंय कशें आसा, फुडें गोंय आमी कशें दवरपाक जाय. सरकारां येतली, सरकारां वयतली, बट इतिहास कळप हो अत्यंत गरजेचो आशिल्लो. आणि ताकाच लागून एनिमेशन सिरीज लॉन्च आज आमी भारत है हम वेब एनिमेशन सिरीज ही आज रिलीज केली. आम्ही जवळपास इट इज प्रोड्यूस बाय द ग्राफिक स्टुडिओ क्रिएटर्स अवॉर्ड विनिंग बाय द क्रिश बल्टी बॉय. हाज्या वतीन आज आम्ही तांकां वर्क ऑर्डर इश्यू केली आणि त्यांच्यानी प्रोमो जो आहा तो दाखयलो. फुडल्या 6 महिन्या भितर म्हणजे 19 डिसेंबर हाज्या पयलीं ते पूर्ण हे जो आसा पळय न्ही फर्स्ट पार्ट ऑफ एनिमेशन सिरीजचो रिलीज करतले, जेणे करून भुरग्यांक पळोवपा खातीर इंटरेस्ट क्रिएट जातलो आणि परमनंटली डॉक्युमेंट हो गोंयांत उरतलो. हाज्या खातीर म्हाका दिसता ही एक आयच्या दिसा एक व्हड गजाल जावन आसा. तिसरी गजाल सातत्यात आमी पळयता की गोंय हे सगळ्या बाबतीत 1 नंबरचे राज्य आसा. 13 फ्लॅगशिप प्रोग्रामाचेर सांगता आसतना हर घर नल से जल आसतले, हर घर शौचालय आसतले, हर ग्राम सडक आसतलो किंवा हर घर बिजली आसतली. ह्या बाबतीत 1 नंबर जावपी राज्य आसा. पुराय देशात हे राज्य हे 100% साक्षर जावचे म्हणून खासा करून उल्हास ही स्कीम म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटाच्या अंतर्गत सर्व शिक्षा अभियान हांच्यानी ही इनिशिएटिव्ह घेतली. त्या माझ्या सर्व शिक्षा अभियान या डिपार्टमेंटाच्या त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे सगळे कर्मचारी हांचे खूप खूप अभिनंदन करता. आणि खासा करून श्रीमती अर्चना सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हांणी हांगासर येवन
म्हणजे हे उल्हासीत राज्य म्हणजे हॅपीनेस इंडेक्स वाडोवपा खातीर हो आमकां एक नवीन मापदंड आसा. 100% साक्षर जावपी पयले राज्य गोंयचो हें सांगता आसतना म्हाका खूब खूब अभिमान जाता. ह्या कार्यक्रमात आयच्या ते आमी जाहीर करपाक शकले हे खूब व्हड गजाल आसा. आमकां स्वातंत्र्य सैनिकांचो विसर पडूंक ना. गेली 63 वर्सां जरी स्वातंत्र्याक जाली आसत सुद्धा तांचे काही फ्रीडम फायटरांचे भुरगे जे तांकां नोकऱ्यो मेळनापासून उरिल्ले तांच्या खातीर आज 16 जाणांक आमी आज त्यांच्या भुरग्यां खातीर आमी लेटर्स दिवपाक शकले अंडर आवर CFF चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर्स ह्या स्किमीच्या अंतर्गत. आणि ती लेटरां हांव तांच्याय कडेन मागतलो की तुमच्या आई वडिलांनी केल्लें कॉन्ट्रिब्युशन ह्या राज्या खातीर हे तुम्ही विसरू नकात की तुमकांय त्याच पद्धतीची सेवा ही गोंय प्रशासनात दिवची हे तुमच्या लागीं मागता. आमी 31 स्पॉन्सर्ड लेटर कॉम्पेन्सेशन स्कीम फ्रॉम द पर्सनल डिपार्टमेंट ज्यांचो नोकरेर आसतना म्हणजे स्किमीत थोडोसो बदल केला. आमचे लायनमॅन किंवा बाकीचे कोण जो नोकरीत आसतना ज्यांचो मृत्यू जाता आणि जे आशिल्ले लिस्ट हे अपडेट करता आसतना जवळपास आज 31 जाणांक आमी आज लेटरां दिवपाक शकले. ह्यो डायरेक्ट नोकरी तांकां मेळटा. इट इज ऑन कॉम्पेन्सेट ग्राउंड. त्या खातीर हांव त्यांच्याय बी म्हणजे तुमकां ही नोकरी फुकट मेळूंक ना याद दवरात की तुमच्या पेरेंट्साचें कॉन्ट्रिब्युशन आशिल्लें. प्रशासनात तुमचोय बी तितकोच बरो वाव आसचो हे तुमच्या लागीं मागता. आमी सातत्यात पळयता की ऑनरेबल मिनिस्टर माविन गुदिन्हो हांच्यांनी उलयता आसतना सांगलें गोंय राज्याचो विकास ह्या 10 वर्सांत ज्या झपाट्यात जाला तो फाटल्या 50 वर्सांक जावंक नाशिल्लो. डबल इंजिन आणि डबल गतीत हे डबल इंजिनचे सरकार गोंयचो विकास करीत आसा. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले सगळे मंत्रीगण विशेष करून माननीय नितीन गडकरीजी हांचे सहकार्य गोंयाक खूप मोठ्या प्रमाणात लागला. म्हणून पेडण्यापासून काणकोण पर्यंत आम्ही नॅशनल हायवे पुराय करपाक शकले. आम्ही मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट हो मोदीजींच्या सहकार्यानूच आम्ही पुराय करपाक शकले. मागीर आग्वाद जेल म्युझियम बरेच जण माझे गोंयकार आसतले की त्यांच्यानी आग्वाद जेल घडये कदाचित ल्हान आसतना पिकनिकेक गेल्लो तेन्ना पळयलो आसतलो. बट तो म्हणजे जो पडपाच्या मार्गार आशिल्लो 28 कोटी रुपया खर्च करून आमच्या सरकारात तो जेल म्युझियमात कन्वर्ट केला. परत एकदा त्या स्वातंत्र्य सैनिकांक याद दवरपाचो हो तो म्युझियम आसा. हो आमचे हो म्युझियम आमी पळोवचो अशें म्हाका दिसता की ह्या म्युझियमात पळय सारकिले बरेचशे गोंयचो इतिहास हो सदोदीत थंयसर डिस्प्ले केल्लो आसा. अशाच पद्धतीच्यो साबार गजाली आमी फाटल्या 10 वर्साच्या कार्यकाळात डबल इंजिनच्या सरकारच्या कार्यकाळात करपाक शकले. म्हाका दिसता गोंय सातत्यात सन सँड सी म्हणून वळखताले ताका आमी स्पिरिच्युअलिटी जोडपाक शकले. आज स्पिरिच्युअल टुरिझमय खूप मोठ्या प्रमाणात टेम्पल टुरिझम आमकां वाड जाता आसतना दिसता. म्हणून तर गोंयचे दायज आमी सांबाळटा आसतना गोंयची विरासत सांबाळटा आसतना गोंयचो विकास सुद्धा त्याच धर्तीचेर करीत आसा. हांव म्हज्या समेस्त गोंयकार भाव भयणीक परत एकदा आवाहन करता की आयच्या 39th स्टेटहूड डेच्या निमित्तान तुमकां परबी भेटयता. गोंयच्या ह्या विकास यात्रेत तुमचो सगळ्यांचो असोच सहभाग आसचो. हाज्याय फुडें आनीक मोठ्या प्रमाणात तुम्ही सहभागी जावचे अशी हांव खात्री बाळगिता. आणि म्हज्या सगळ्या तरणाट्यां कडेन मागता की तुमचो सगळ्यांचो आस्पाव हो गोंयच्या विकासात आसचो. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे स्वप्न विकसीत भारत विकसीत गोवा म्हणजे तांच्यांनी तर म्हटलां की विकसीत भारत 2047 आमकां विकसीत गोवा 2037 पर्यंत करपाचो आसा. आणि ही जबाबदारी प्रशासनातल्या अधिकाऱ्याच्या बरोबर मंत्रीगणातल्या बरोबर समेस्त गोंयकारांची आसा. त्या सगळ्या गोंयकारांनी ती जबाबदारी सांभाळची हे हांव म्हणटा. म्हणजे इंडस्ट्रियलिस्टापासून सामान्य गोंयकार तरणाट्याची सुद्धा आसा. आमच्या व्हिजन डॉक्युमेंटात जो आम्ही विकसीत गोवा 2037 हाच्या खातीर जो व्हिजन डॉक्युमेंट तयार करपाक घेतला तेतून तुम्ही सगळेजाण सहभागी जावचे आणि गोंय विकसीत करपा खातीर तुमचो सगळ्यांचो हातभार आसतलो काय ना? हय जाल्यार म्हाज्या बरोबर दोन्ही हात वयर करून एकदाच गोंया खातीर भारत पदागे भारत पदागे वंदे वंदे. समेस्त गोंयचो विजय असो. समेस्त गोंयचो खूप खूप धन्यवाद.